प्राचीन काळी पृथ्वीवर भयानक दुष्काळ पडला होता. अनेक वर्ष पाऊस न झाल्यानं अन्नधान्य, फळे, भाजीपाला काहीच उरलं नाही. लोक उपासमारीनं त्रस्त झाले. पशु पक्षी मरू लागले आणि सृष्टीचा समतोलच बिघडला. आणि त्याच वेळी आई आदिशक्ती दुर्गा करुणेनं द्रवली. जगाचे पालन करण्यासाठी तिने शाकंभरी देवीचं रूप धारण केलं. शाक म्हणजे भाजीपाला, अंबरी म्हणजे पोषण देणारी. आई शाकंभरीने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या, कंदमुळे, फळे आणि अन्नधान्य निर्माण केलं आणि संपूर्ण सृष्टीचे पालन केले. त्यामुळे मानवासह सर्व जीवांचे प्राण वाचले. याच काळात दुर्गम नावाचा असुर देवतांना आणि ऋषींना त्रास देत होता. शाकंभरी देवीने त्याचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली आणि म्हणूनच शाकंभरी पौर्णिमेला अन्नदान आणि भाजीपाला दानाला विशेष पुण्यदायी मानलं गेले. या दिवशी देवीला हिरव्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय निसर्ग, अन्न आणि अन्नदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. घरात समृद्धी आणि आरोग्य नांदावे यासाठी सुद्धा शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजा केली जाते. ज्या देवीनं भुकेल्या सृष्टीला अन्न दिलं तीच शाकंभरी माता आपल्या जीवनातही कधी अभाव येऊ देत नाही असं सांगितलं जातं. याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.